आयुध फेकून दिलं आणि धावत धावत रणभूमी शेकडो प्रेत पायाखाली तुडवत शोधायला लागले, आपला पुत्र कुठे, आपला पुत्र कुठे, पुत्र अभिमन्यू कुठे. रणभूमीच्या मध्ये आले, निचेष्टित पडलेलं अभिमन्यूचं शरीर उचलून मांडीवर घेतलं अर्जुनाने. तेवढ्यामध्ये अजूनही काही श्वास शिल्लक होते, ज्यांनी रोखून धरलेले होते. पित्याच्या शरीराचा स्पर्श होताच अर्धे डोळे उघडले आणि थोडे थोडे श्वास शिल्लक राहिलेले पुत्र घ्यायला लागला. अर्जुनाने पाहिलं, अभिमन्यूकडे पाहत बाप डसा डसा रडतो. पोरानं तिरप्या नजरेनं बापाकडे पाहिलं आणि बापाकडे पाहून पोराचेही डोळे डबडबून गेले. पोरग रडायला लागलं, अभिमन्यू रडायला लागला. अर्जुनाने जेव्हा आपल्या पोराला रडताना पाहिलं, स्वतःच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि अभिमन्यूवर ओरडले. अर्जुन, धिक्कार है पुत्र अभिमन्यू, मृत्यु को वरण करते करते रो रहा है, मेरा पुत्र होकर तुम रो रहा है. सगळी शक्ती एक उठून कसे बसे पुत्र अभिमन्यू बोलायला लागले, पिताजी मेरे माथे पे काका दुशासन की गदा लगी है, काका कर्ण के बाण ने मेरी छाती विदीर्ण कर दी है. रोम रोम की तकलीफ पीड़ा से मैं नहीं रो रहा हूं, मैं जानता हूं कुछ पल मेरे पास शेष हैं, इस दुनिया को अलविदा करके छोड़कर मैं चला जाऊंगा, मैं इसलिए नहीं रो रहा हूं. पिताजी, मैं आप जैसे धनुर्धर का बेटा होकर जिसने मुझे लात मारी उसका पैर तोड़ ना सका, इसलिए मेरे आंखों में आंसू आ रहे हैं. पिताजी, मैं आपका बेटा होकर पैर नहीं तोड़ सका. अर्जुनाने विचारलं, बेटा तुला कोणी लात मारली? आणि मग सांगितलं, तुमच्या बहिणीच्या नवऱ्यानं, दुश्शलेच्या नवऱ्यानं, जयद्रथानं लात मारली. अर्जुनानं सांगितलं, उद्याचा सूर्यास्त जयद्रथ पाहणार नाही, नाहीतर उद्या अर्जुन दिसणार नाही. आपल्या बापाच्या मांडीवर